डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा भीषण स्फोट. याआधी 2016 मध्ये स्फोट झाला होता. डोंबिवलीतील एमआयडीसी मधील स्फोटाने परिसर हादरला. आग दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. डोंबिवलीतल्या कंपनीमध्ये स्फोट. 35 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. डोंबिवलीतल्या एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट. याआधी प्रोबेस कंपनीत असाच भीषण स्फोट झाला होता. अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. 3घांचा मृत्यू, 2घांचा शोध सुरू. अहमदनगरच्या अकोलेमध्ये बुडालेली बोट बाहेर काढली. 2घांचा शोध सुरू. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगरमधल्या बोट दुर्घटनास्थळी दाखल. थोरातांकडून बोट दुर्घटनेचा आढावा. बुडालेल्या 2घांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू. उजनी धरणात बुडालेल्या सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले. 21 मे रोजी बोट भीमा नदी पात्रात बुडाली होती. 7 जणांपैकी 1 जण पोहून आल्यानं वाचलेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा बैठक. टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मंत्री गिरीश महाजन, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, गुलाबराव पाटील बैठकीला उपस्थित. राज्यामध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता. या संदर्भात येत्या 2 दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार. राज्यामधल्या 23 जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. सर्व प्रमुख धरणांमधला पाणीसाठा 24.3%. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये 34.36% पाणीसाठा होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधला पाणीसाठा 11%. मुंबईला पुढील आठवड्यापासून 10% पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर. इगतपुरी तालुक्यातील गावखेड्यांमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट. अनेक ठिकाणी विहिरींनी गाठला तळ. दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं दूध उत्पादनात घट. गुंडेगावचं दूध संकलन जवळपास 30% कमी. दुग्ध व्यवसाय अडचणीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.